नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे परत एकदा आपल्या आवडत्या चॅनलमध्ये स्पर्धा कार्ड. आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत PSI मुख्य परीक्षा 2018 साली पडलेले गणित व बुद्धिमत्तेचे प्रश्न. बघूया, सखोल विश्लेषण करूया आणि फ्रॉम बेसिक पासून आपण समजून सांगण्याचा प्रयत्न करूया. चला, पहिला प्रश्न घेऊया. आता या प्रश्नपत्रिकेमध्ये याचं वैशिष्ट्य असं आहे प्रश्नपत्रिकेमध्ये की या क्वेश्चन पेपरमध्ये सगळ्यात जास्त प्रश्न हे विचारलेले आहेत, लेंदी प्रश्न विचारलेले आहेत, लॉजिकली प्रश्न विचारलेले आहेत, गणित कमी आणि सीसॅट सारखे त्याच्यामध्ये सीसॅटच्या पेपरमध्ये पडणारे प्रश्न जसे आहेत त्या प्रकारे प्रश्न टाकण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आपण एक एक प्रश्न वाचूया आणि त्याचं विश्लेषण करूया. चला, प्रश्न वाचूया. माणसे कदाचित निरपेक्ष निश्चिततेसाठी आसुसलेली असतील. निरपेक्ष हे लक्षात ठेवायचा, हा कीवर्ड आहे. याच्यामध्ये कदाचित निश्चितता असावी, त्यांची तीव्र इच्छा असेल किंवा काही गटांच्या कट्टर समर्थकांप्रमाणे ती कदाचित निश्चितता प्राप्त झाल्याचा आवही आणत असतील. परंतु विज्ञानाचा आतापर्यंत इतिहास मानवाच्या सुलभतेने प्राप्त असलेल्या ज्ञानाबाबतच्या सर्वात जास्त यशाचा दावा आपण जास्तीत जास्त आपल्या आकलनात एकामागून एक अशी सुधारणा करण्यासाठी म्हणजे वास्तवाजवळ जाण्याची आशा बाळगतो. बघा, निरपेक्ष निश्चितता म्हणजे काय? ॲब्सोल्यूट कन्सेप्ट. ॲब्सोल्यूट कन्सेप्ट म्हणजे काय? विज्ञानामधील ज्या कन्सेप्ट आहेत त्या एक्झॅक्ट कन्सेप्ट जाणून घेण्याचा माणसाचा प्रयत्न असतो आणि त्या कन्सेप्टच्या जवळ म्हणजे सर्वात जवळ जातो आपण. का जवळ जातो? कारण की आपल्याला ते पूर्ण कन्सेप्ट समजून घ्यायचे आहे. जसं की एक्झाम्पल घ्यायचं झालं तर ब्लॅक होल. बघा, ब्लॅक होलची कन्सेप्ट आपल्याला माहित होती, ब्लॅक होलमध्ये काय आहे वगैरे, पण ब्लॅक होलचं चित्र, ब्लॅक होलचं पिक्चर आपण सध्या आत्ता शोधलं. म्हणजे त्याचं निश्चितता म्हणजे त्याचं स्वरूप कसं असेल ते आत्ता आपल्याला समजतंय. म्हणजे हळूहळू आपण त्या ॲब्सोल्यूट कन्सेप्टच्या जवळ जातोय, जवळ जायची आशा बाळगतोय. नंतर काय म्हटलंय की आपल्या चुकांपासून शिकायचंय. बरोबर, ब्लॅक होलची कन्सेप्ट आपल्याला अगोदर माहित होतो, त्यातील चुका आपण काढत काढत गेलो आणि आत्तापर्यंत आपण पोहोचलेलो आहे की ब्लॅक होल कसा असेल. म्हणजे एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. विश्वाबाबत स्पर्श न करणारा दृष्टिकोन बाळगायचा, परंतु सर्वच बाबतीत निरपेक्ष निश्चितता आपल्याला नेहमीच हुलकावणी देत. ही अट विसरायची नाही एवढे निश्चित शिकवतो. म्हणजे एखाद्या कन्सेप्टच्या जवळ जवळ जायचंय. कारण की ॲक्च्युअल जशी अस्तित्वात आहे कन्सेप्ट ती एक्झॅक्ट आपल्याला जशीच्या तशी माहीत पडेल संशोधनातून हे अपेक्षित नाही. आपण जवळ जवळ जातोय. जसं कांद्याचं असतं. कांदा कसा असतो? लेअर बाय लेअर, एक लेअर काढत काढत आपल्याला जायचं. त्याच प्रकारे प्रत्येक कन्सेप्टचं असतं आणि त्या कन्सेप्टच्या जवळ जाऊन आपल्याला ॲब्सोल्यूट कन्सेप्ट जसं आहे तसं समजून घेण्याचा प्रयत्न आपण करत असतो. हे या पूर्ण पॅसेजचा एक भावार्थ आहे. समजते? मग पुढीलपैकी वरील युक्तिवादाचा प्रमुख निष्कर्ष अभिव्यक्त करणारे योग्य विधान निवडा. तुम्हाला तर यातला भाव कळाला की काय म्हणतं हे नेमकं. ही भाषा एकदम क्लिष्ट असते मित्रांनो. क्लिष्ट भाषा जेव्हा आपण समजून घेतोय तेव्हा आपल्याला काय करायचं की त्यातील महत्त्वाचे कीवर्ड शोधायचे आपल्याला. म्हणजे त्यांना नेमकं सांगण्याचा काय प्रयत्न केलाय. कारण की आपण हा पॅसेज वाचल्यानंतर आपल्याला लगेच ते पूर्ण उमजून घेईल असं त्यांची अपेक्षा पण नसते आणि आपण समजून पण घेणार नाहीत. मग आपण काय करायचं? मोस्ट ऑफ जवळ जातोय आपण, मोस्ट ऑफ समजून घ्यायचा प्रयत्न करायचा आपल्याला. मग हे झालं हा पूर्ण पॅसेज, त्याचा युक्तिवाद. आणि आता जे ऑप्शन दिलेले आहेत 1, 2, 3, 4 त्याच्यापैकी सर्वात योग्य हा पूर्ण पॅसेज व्यक्त करणारा सर्वात योग्य विधान कोणतं आहे ते आपल्याला निवडायचं आहे. बघा, ऑप्शन वाचूया. विज्ञान आपल्याला हे जग जसे असावे तशी आपली इच्छा आहे, त्यापेक्षा ते कसे आहे त्याच्या आकलनाकडे घेऊन जाते. एकदम बरोबर मित्रांनो. आणि हेच उत्तर बरोबर आहे. आयोगाने सुद्धा हेच उत्तर दिले की विज्ञान हे जग जसे असावे तशी आपली इच्छा आहे. म्हणजे एखादा कन्सेप्ट शोधतोय आपण आणि त्या कन्सेप्टनुसारच तो कन्सेप्ट असावा असं आपली इच्छा असते, पण ते कसे आहे त्यांच्या आकलनाकडे घेऊन जातो. पण एक्झॅक्ट आपल्याला ते कळालेलं नसतं. आपण जसं कन्सेप्ट आहे त्याच्यापर्यंत पोहोचतोय हळूहळू. जसे शोध लावू तसं तसं आपल्याला ती कन्सेप्ट क्लिअर होत जाते, पडदे हटत जातात आणि आपल्याला ते चित्र क्लिअर व्हायचं आपल्याला समजतं. म्हणजे हा जो सगळा पॅसेज आहे तो या ऑप्शन क्रमांक 1 वरून आपल्याला
कळतो. आता पहिले बाकीचे 3 ऑप्शन वाचूया. कोणत्याही पायरीला आपण वैज्ञानिक आकलनाचा स्वीकार करू नये. ऑप्शन वाचताना आपण काय करायचे, जे इंटेन्सिव्ह असतात, इंटेन्सिव्ह शब्द असतात, करूच नये, असूच नये, अशा प्रकारे आपल्याला ओळखता आले पाहिजेत आणि ते इलिमिनेट करायचेत आपल्याला ऑप्शन्स. नेहमीच त्यात अधिक सुधारणेला वाव असतो. ऑप्शन 3 वाचूया. निश्चिततेच्या अभावामुळे विज्ञान आपल्याला आपले भविष्य आपले हाती घ्यायला सहाय्य देत नाही. त्यामुळे सहाय्य देत नाही. असं कसं असेल, भविष्य आपल्या हाती घ्यायला सहाय्य देत नाही विज्ञान तर असं नाही. विज्ञान आपल्याला अजून कन्सेप्ट क्लिअरन्स देतं आणि त्याचा वापर करून आपलं भविष्य आपण व्यवस्थितपणे सुधारू शकतो. त्याच्यावरती शोध लागतात आणि आपलं जीवन सोपं करण्याचा मार्ग आपल्याला सापडतो. आपल्याला देव माणसावर अवलंबून राहायची गरज आहे. आता असं काय दिले का या पॅसेजमध्ये, देव माणसं वगैरे आहेत? तर मित्रांनो नाही, हा सुद्धा ऑप्शन गायब होतो. जर वैज्ञानिक तथ्ये वैज्ञानिकांकडून मिळत असतील तर आपण कोणतीही चिकित्सा न करता त्याचा स्वीकार केला पाहिजे. आत्ताच सांगितलं की माणसं हे ॲब्सोल्यूट कन्सेप्टची आसुसलेली असतात. विज्ञान आपल्याला त्या कन्सेप्टच्या जवळ न्यायचा प्रयत्न करतो. म्हणून आपण असं नाही की विज्ञान सायंटिस्टनी जे सांगितलंय ते चिकित्सा न करता त्यांचा स्वीकार केला पाहिजे. चिकित्सा करणं हे सुद्धा आपल्या हातात नाही, पण जसंच्या तसं ॲक्सेप्ट करणं हे म्हणजे व्यवस्थित नाही, हे योग्य नाहीये. म्हणून हे सुद्धा ऑप्शन बरोबर नाही मित्रांनो. तर हे 4 ऑप्शन वाचले. समजा मला एक ऑप्शन मी काय केलं, आपण स्टँड बायला ठेवला की हा बरोबर येऊ शकतो. मग आपण काय केलं, ऑप्शन 2 वाचला, ऑप्शन 3 वाचला, ऑप्शन 4 वाचला. मग मला ऑप्शन 2, 3, 4 पेक्षा ऑप्शन 1 हा मला योग्य वाटतो मित्रांनो, कारण की मी ह्याच्यातले काही ऑप्शन एलिमिनेट केले आणि जे मला वाटू शकतं त्याच्यापेक्षा ऑप्शन क्रमांक 1 हा पूर्ण पॅसेज समजून घेण्या मला उपयोगी पडतं आणि या पॅसेजचा निष्कर्ष सुद्धा मी ऑप्शन 1 वरून सांगू शकतो. म्हणून आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. समजलं? पहिल्यांदा पॅसेज वाचायचा, एक पॅसेजचे 2-3 भाग करायचे, त्याचे कीवर्ड शोधायचे आणि आपण स्वतः ते समजून घ्यायचे. म्हणजे एकदा मला पॅसेज समजला तर मी ऑप्शन वाचल्यानंतर ऑप्शन मधील कोणतं ऑप्शन या पूर्ण पॅसेजच्या जवळ जाऊन पोहोचतो, या पूर्ण पॅसेजचा अर्थ सांगण्याच्या जवळ जाऊन पोहोचतो, ते आपल्याला कळतं. समजते? असाच आपल्याला वे ऑफ थिंकिंग ठेवायचे मित्रांनो, असाच विचार सुद्धा करायचे अशा प्रकारचे प्रश्न पडल्यानंतर. समजते? चला जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. असेच लेंदी प्रश्न आहेत या प्रश्नपत्रिकेमध्ये. बघा पुढचा सुद्धा प्रश्न असाच आहे. सौर डाग ही नियमित कालावधीनंतर सूर्याच्या पृष्ठभागावर तयार होणे थंड व गडद क्षेत्र आहेत. म्हणजे हा सूर्य आपल्या आणि हा समजा एक सूर्याच्या पृष्ठभागावर थंड व गडद क्षेत्र आहेत, याला म्हणतो आपण सौर डाग असं त्यांनी सांगितले. हा सूर्य आहे. वाढलेल्या सौरडाग घटना व पृथ्वीवरील वादळ कालखंड एकाच वेळी येतात असे वैज्ञानिकांचे निरीक्षण आहे. हे सौरडाग आणि आपली जी पृथ्वी आहे याच्यावरती जी वादळ तयार होत आहेत यांचा कालखंड एकच आहे. म्हणून त्यांना असं वाटतं की सौरडाग घटना आणि पृथ्वीवरील वादळ एकाच कालखंडात एकाच वेळी होतात असं सायंटिस्ट लोकांना दिसून आले, निरीक्षण आहे. पृथ्वीला जोरदार व व्यापक क्षेत्रात होणारा वादळी हवामानाच्या कालखंडाचा हा त्रास सौरडागाच्या वाढलेल्या संख्येमुळे होतो. बरोबर, जेवढे जास्त सौरडाग होत आहेत तेवढे जास्त वादळ सुद्धा निर्माण होत आहेत. तर वरील युक्तवादातील कमकुवतपणा दाखवणारे पुढीलपैकी सर्वात योग्य विधान निवडा. सर्वात योग्य विधान निवडा. ऑप्शन वाचूया. हा युक्तिवाद कमी सौरडागांचा पृथ्वीच्या हवामान प्रणालीवर होणारा परिणाम दुर्लक्षित करतो. दुर्लक्षित वगैरे असं काही सुद्धा करत नाही मित्रांनो, कारण की आपल्याला एक्झॅक्ट ते सांगतात की सौरडाग आणि वादळ एकाच कालखंडात येतात आणि सूर्यावरील सौरडाग त्याच्यामुळेच आपल्या पृथ्वीवरील वादळ हे वाढत आहेत असं सांगितले त्यांनी. इथे लिहिले की वाढलेल्या संख्येमुळे. हा चुकीचा आहे. ऑप्शन 2 वाचूया. हा युक्तिवाद पृथ्वीच्या वातावरणातील कमी दाब प्रणालीमुळे वादळे निर्माण होतात. कमी दाब या वस्तुस्थितीवर आक्षेप घेतो. या पूर्ण वरती दिलेला जो पॅसेज म्हणूया आपण त्याला, या विधानावर पृथ्वीवरील वातावरण कमी दाबाबद्दल काही वाक्य करतोय का, काही सेंटेन्स देतोय का, काही भाष्य करतोय का की पृथ्वीवरील वातावरणाचा कमी दाब आहे म्हणून वादळे तयार होत आहेत? नाही, हा सुद्धा चुकीचा आहे मित्रांनो. लक्षात घ्या, सीसॅट मधील प्रश्नांना सुद्धा हे लागू होतं. मी आता जे सांगतोय ते
की पॅसेजमध्ये जे दिले ते तथ्य मानायचं. पॅसेजमध्ये त्यांनी काही सांगो ते योग्य मानायचे आणि त्याच्यावरती निष्कर्ष काढायचा. आपण आपली बुद्धी चालवायची नाही किंवा आपण लहानपणापासून आपली ज्या विचारांनी जडणघडण झाली तशी मानसिकता आणि बौद्धिक क्षमता आपली जी तयार झालेली आहे त्याच्यावरती विचार करायचा नाहीये. आपल्याला असं डेव्हलप करायचं की जे दिलेलं आहे ते तथ्य मानायचे आणि त्याच्यावरून आपल्याला खालचे विधान निवडायचे. बरोबर, पुढे वाचूया. हा युक्तवाद पृथ्वीवर नेहमीच कुठे ना कुठे वादळ होत असते या वस्तुस्थितीकडे लक्ष देत नाही. लक्ष देत नाही ते सांगण्याचा प्रयत्न करताय की अशा प्रकारे आहे सौरढग आणि वादळे. हा सुद्धा येऊ शकत नाही मित्रांनो. चौथा काय, या दोन घटना एकाच वेळेस घडत असल्याने एक दुसरीला कारणीभूत असे गृहीत धरले आहेत. हा सगळ्यात जवळ पोहोचतो की हे कमकुवतपणा म्हणजे काय राहिले, काय सांगू शकतो आपण याच्यामध्ये या पॅसेजमधून. तर आपण सांगू शकतो या दोन्ही घटना एकाच वेळेस घडताय असं सांगितले त्यांनी. कालखंड इथे दिसते, कालखंड एकच. मग मी असं म्हणू शकतो की या दोन घटना एकाच वेळेस घडत असल्याने एक दुसरीला कारणीभूत आहे असं गृहीत धरलं आहे. ते या पॅसेजमध्ये दिले नाही. त्या पॅसेजमध्ये जर हे दिलं असतं तर हा पॅसेज पूर्ण दिसला असता. म्हणून जो कमकुवतपणा दाखवतोय तो हा कमकुवतपणा की पॅसेज पूर्ण व्हायला आपल्याला हे सांगितलं असतं तर बरं झालं असतं की या दोन घटना एकाच वेळेस घडत असल्याने एक दुसरीला कारणीभूत आहे, गृहीत धरले असा उल्लेख नाही, म्हणून हा कमकुवतपणा ठरतो. समजतंय? कारण की यावरून आपण सांगू शकतो की असंच घडत असेल कदाचित. समजतंय? म्हणून आपला हा ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर आहे. आयोगाने सुद्धा हे उत्तर दिलेलं आहे. समजतंय? मी याच्यामध्ये अशा प्रकारचे जर प्रश्न पडले तर आपण एक प्रकारे सांगू शकतो की आपल्याला ऑप्शन्स एलिमिनेट करायचे आणि जवळच्या जवळ, जसं मी कांदा म्हणतोय तुम्हाला, लेयर बाय लेयर मला कोणता योग्य वाटतोय, सगळ्यात जवळ कोणता जाऊ शकतो तो ऑप्शन आपल्याला चूज करायचा आणि याच पद्धतीने अशा प्रकारचे प्रश्न सोडवायचे आपल्याला. समजतंय? लक्षात येते? चल पुढचा प्रश्न घेऊया आपण. बघा पुढचा प्रश्न बघा आता. जर एक्स अक्ष वेळ दर्शवत निर्देशित करत असेल आणि वाय अक्ष वेग, म्हणजे यांना असं सांगायचंय की बघा हा एक्स ॲक्सिस आहे, एक्स अक्ष मानूया, हा वाय अक्ष आहे. एक्स अक्ष वेळ दर्शवतोय आणि वाय अक्ष हा वेग दर्शवतोय. तर पुढील माहिती निर्देशित करणारा उचित आलेख निवडा. आकाशात सूर मारणारी व्यक्ती विमानातून बाहेर पडताच अंतिम गती म्हणून ओळखला जाणारा कमाल वेग गाठेपर्यंत अधिकाधिक वेगाने खाली येऊ लागते. बरोबर, समजा हे आपलं समजून घ्या, हे विमान आहे, त्याच्यावरती त्याच्यातला हा व्यक्ती आपण खाली उडी मारली. मग त्याने काय केलं, एकदम फास्ट गतीने आला, कमाल वेग प्राप्त केला. कमाल वेग म्हणजे काय, मॅक्सिमम वेलोसिटी त्याने अटेंड केली. आणि मॅक्सिमम वेलोसिटी अटेंड केल्यानंतर काय केलं त्यांनी, पॅराशूट खोलला. पॅराशूट खोलल्यानंतर छत्री उघडेपर्यंत याच वेगाने खाली येत राहते. हवाई छत्री व्यक्तीचा हा वेग खूपच कमी होईपर्यंत मंद करते. म्हणजे एकदम उडी मारली असं बघा, इमॅजिन करा, व्हिज्युअलाइज करा. त्या माणसाने उडी मारली, त्या व्यक्तीने उडी मारली, तो खाली फास्ट आला, एकदम फास्ट आला. त्यानंतर त्यांनी पॅराशूट खोललं, म्हणजे हवाई छत्री खोलली आणि मग त्याचा काय झाला, वेग हा खूपच कमी होईपर्यंत मंद केला. त्याचा वेग पॅराशूट खोलल्यानंतर खूपच कमी झाला. तर व्यक्ती जमिनीला स्पर्श करेपर्यंत हा वेग स्थिर राहतो. हे लक्षात घ्या, स्थिर राहतो. कधी, पॅराशूट उघडल्यानंतर त्याचा वेग जेव्हा कमी होईल आणि तो कमी होणारा वेग जेव्हा हा व्यक्ती पृथ्वीवर उतरेल तोपर्यंत स्थिर राहतो. आता असं सगळं जे सांगितलेलं आहे त्याच्यानुसार कोणता आलेख तयार होतोय हे मला सांगायचंय. आता स्थिर राहतोय, बघा स्थिर राहतोय म्हणजे स्थिर राहतोय, वेग स्थिर राहतोय. याचा वेग स्थिर राहतोय, वेळ तर वाढतोय, खाली पडतोय, पण वेग स्थिर राहतोय. म्हणजे अशी आडवी रेष कोणत्या आलेखामध्ये मला दिसते, बघा ऑप्शन क्रमांक 2 आणि ऑप्शन क्रमांक 4 मध्ये मला दिसते. म्हणजे हे एक ऑप्शन आणि 3 ऑप्शन हे एलिमिनेट झाले, कारण की यांच्यामध्ये स्थिर नाहीये. वेग जो आहे तो स्थिर नाहीये, वेग हा आपला कमी कमी होत जातो. याच्यामध्येच फक्त वेग हा स्थिर आहे. दिसते सरळ रेष याशी. आता जेव्हा उडी मारली, त्यांनी उडी मारली आणि त्याच्यानंतर काय करतोय, तर तो फास्ट, त्याचा वेग वाढतोय. मग वेग कुठं वाढतोय, इथं पण वेग वाढतोय आणि इथं सुद्धा वेग वाढतोय. बघा इथं सुद्धा वेग वाढलाय, इथं सुद्धा वेग वाढलाय.
नंतर पॅराशूट खोलल्यानंतर त्याचा स्पीड जो तो ॲब्रप्ट कमी होतोय, लगेच कमी होणार त्याचा स्पीड. मग स्पीड लगेच कुठं कमी होते बघा, इथं असा कमी कमी हळूहळू कमी होते. पण इथं जर बघितलं की लगेच त्याचा वेग हा स्पीड हा कमी झाला आणि परत स्थिर झाला. म्हणजे हा सुद्धा ऑप्शन एलिमिनेट झाला आणि त्याचा वेग वाढला. हा जो पॉईंट आहे तो मॅक्स म्हणजे कमाल वेग व्ही मॅक्स आहे. त्याच्यानंतर पॅराशूट खोलला. पॅराशूट खोलल्यानंतर त्याचा वेग कमी कमी झाला आणि परत एक काही काळानंतर स्थिर झाला. म्हणजे बघा, वेग खूपच कमी झाला. खूपच कमी म्हणजे असा खूपच कमी झाला, बरोबर. स्लोली कमी झालाय का त्याचा, हळूहळू कमी झालाय का, नाही, खूपच कमी झाला आणि मग स्थिर झाला पृथ्वीवर पोहोचेपर्यंत. म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन नंबर 2 सुद्धा आपण केलेला आहे एलिमिनेट. म्हणून मित्रांनो, प्रश्न सोडवताना पहिल्यांदा काय करायचं आहे, प्रश्न समजून घ्यायचा आहे. प्रश्न समजून घेताना तुम्ही डायग्राम जरी काढल्या तरी पण व्हिज्युअलाइज होतं आणि पूर्ण जो प्रश्नाचा सार आहे तो समजून घ्यायचा आपल्याला प्रयत्न होतो आणि समजून सुद्धा येतो. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे सगळं झाल्यानंतर ऑप्शन बघायचे, ऑप्शन एलिमिनेट करत जायचे. ऑप्शन जेव्हा एलिमिनेट करतो तेव्हा ऑप्शन बरोबर यायची पॉसिबिलिटी, प्रोबॅबिलिटी आपली वाढते. जेव्हा मी 2 ऑप्शन एलिमिनेट करतो तेव्हा मला 2 ऑप्शन बरोबर म्हणजे ऑप्शन उत्तर बरोबर येण्याची माझी प्रोबॅबिलिटी किती असते मित्रांनो, 50% होते. एक तर हे असेल ऑप्शन नंबर 4 किंवा एक तर ऑप्शन नंबर 2 असेल. आणि परत मी कीवर्ड जे शोधलेले आहेत त्याच्यानुसार मला बरोबर ऑप्शन क्रमांक 4 जो आलेख दिलेला आहे तो मला बरोबर वाटतो आणि बरोबरच येतोय. आपलं उत्तर आलेलं ऑप्शन क्रमांक 4. समजतंय? समजायलाच पाहिजे मित्रांनो. चला पुढचा प्रश्न घेऊया. एवढं 3 जे 3 प्रश्न दिलेत ते खूप लेंदी होते, समजून घ्यायला वेळ लागत होता. म्हणून तुमच्यावर आयोगाने दयामाया दाखवली आणि तुम्हाला सोपे प्रश्न दिले. अक्षरमाला दिलेली आहे, त्यातील नियम ओळखून दिलेल्या पर्यायातील योग्य पर्याय शोधा. मग वाय दिले, डब्ल्यू दिले, टी दिले, पी दिले आणि के आणि त्याच्यानंतर क्वेश्चन मार्क. म्हणजे क्वेश्चन मार्क म्हणजे एक्स मानूया, एक्स नको, क्वेश्चन मार्कच लक्षात घ्या. क्वेश्चन मार्कच्या जागी काय येते ते शोधायचं आहे. आता बघा, आता ABCD काढायची का आपल्याला, का समजून घेता याच्यामध्येच. चला आता आपण थोडंसं आपण प्रोग्रेसिव्ह करूया आणि समजून घेऊया की सलग 2 अक्षरामधील फरक काय. आता डब्ल्यू आणि वाय मधला फरक काय मित्रांनो, डब्ल्यू आणि वाय मध्ये काय फरक आहे, एकचा फरक आहे. कोणता, एक्स, बरोबर, एक्स येतो. टी यू व्ही हा किती झाला, 2चा फरक झाला. पी नंतर क्यू आर एस टी 3चा फरक झाला. नंतर के एल एल एम एन ओ हे किती झाले, 4चा फरक झाला. मग जर 1 2 3 4 असेल तर याच्यामध्ये कितीचा फरक पाहिजे, 5चा फरक पाहिजे, बरोबर. 5चा फरक असेल तर इथे येतं मित्रांनो ई, कारण की बघा ई नंतर एफ जी एच आय आणि जे नंतर के, 1 2 3 4 5. आपलं उत्तर आलेलं आहे ई, ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे, बरोबर. पण मी तुम्हाला प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही काय करा, ए बी सी असं एम आणि नंतर एन ओ पी क्यू वाय झेड असं लिहित जायचे आणि परत आपल्याला काय करायचं, नंबर 1 2 3 असे नंबर द्यायचे. इथे येतो 13, मग 14, मग इथं असे नंबर देत जायचं 25 आणि 26. असं सुद्धा समजेल तुम्हाला, हे काढावंच लागतं. याच्यावरती 1 ते 2 प्रश्न हमखास असतात, मस्ट टॉपिक आहे. याच्याशिवाय कुठलीही प्रश्नपत्रिका पूर्णत्वास जात नाही, पूर्ण होत नाही, लक्षात घ्यायचं. प्रश्न सोपा होता. पहिल्यांदा 1चा फरक, मग 2चा फरक, मग 3चा फरक, मग 4चा फरक, पुढचा असेल 5चा फरक. 5चा फरक जर मला आणायचा असेल तर ऑप्शन क्रमांक 2 ई हे इथं असायला हवं, म्हणूनच 5 मध्ये येतील आणि मग के येईल नेक्स्ट टाइम. समजतंय? समजायलाच पाहिजे मित्रांनो. जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा आता प्रश्न खूप छान आहे, नीट समजून घ्यायचंय आणि मांडणी व्यवस्थित करायची आपल्याला. काय दिलंय,
एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स आणि वाय हे एकमेकांना समांतर रस्ते आहेत. म्हणजे बघा कसं, एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स आणि वाय हे 1 2 3 4 5 6 हे समांतर रस्ते आहेत, पण याच क्रमात नाही. आपल्याला आता तो क्रम शोधायचा आहे. ते सांगतील आपल्याला. बघा, रस्ता एस हा टीच्या दक्षिणेकडे 1/2 म्हणजे अर्धा किलोमीटर आहे. एस हा रस्ता टीच्या दक्षिणेकडे, म्हणजे समजा टी इथं पाहिजे आणि त्याच्या टी असेल. एस रस्ता हा टीच्या दक्षिणेकडे कितीवर? 1/2 किलोमीटर. इथपर्यंत आलो आपण. रस्ता यू हा व्हीच्या उत्तरेकडे 1 किलोमीटर आहे. काय म्हणले? रस्ता यू हा व्हीच्या, हा यू आहे, हा व्हीच्या 1 किलोमीटरवर आहे. इथपर्यंत आलो. रस्ता डब्ल्यू हा एक्सच्या उत्तरेकडे अर्धा किलोमीटर आहे. काय म्हटलंय? रस्ता डब्ल्यू हा एक्सच्या, हा डब्ल्यू एक्सच्या उत्तरेकडे 1/2 किलोमीटर वरती आहे. रस्ता डब्ल्यू हा वायच्या दक्षिणेकडे, रस्ता डब्ल्यू हा वायच्या दक्षिणेकडे, वायच्या दक्षिणेकडे 1 किलोमीटरवर आहे. बरोबर. हे समान नाही, हे वेगळं आहे, हे वेगळं आहे. इथपर्यंत आलो. डब्ल्यू हा व्हीच्या दक्षिणेकडे, डब्ल्यू हा व्हीच्या दक्षिणेकडे 1/2 किलोमीटरवर आहे. म्हणजे बघा, आता लक्ष द्या, वाय आणि डब्ल्यू मध्ये 1 किलोमीटर आहे. रस्ता डब्ल्यू हा व्हीच्या दक्षिणेकडे अर्धा किलोमीटर, म्हणजे व्ही इथं मध्ये कुठेतरी पाहिजे. बरोबर. म्हणजे इथे येणार व्ही. म्हणजे आता या दोघांचा विचार केला का आपण, तर बघा कसं तयार होतं. इथे एक्स असणार, इथं डब्ल्यू असणार, इथं व्ही असणार, इथं वाय असणार, इथं यू असणार. आता डब्ल्यू आणि एक्स मधलं अर्धा, डब्ल्यू आणि व्ही मधलं अर्धा, कारण की अर्धा कसं आलं, आणि डब्ल्यू आणि वाय मध्ये जर 1 असेल तर हा अर्धा असेल. हा किती आहे? 1 आहे. आणि व्ही आणि यू मध्ये जर 1 असेल तर हा सुद्धा किती झाला मित्रांनो? अर्धा झाला, कारण की हा सुद्धा 1 आहे. रस्त्यांच्या ज्या जोडीतील अंतर 3/2 किलोमीटर नाही अशी जोडी निवडा. आता टी आणि एस राहिले, टी आणि एस राहिले. टी आणि एस कुठे येणार? टी आणि एक्स, टी आणि एक्स आपण लिहूया मित्रांनो. टी इथे येईल आणि एस इथे येईल. अर्धा किलोमीटर. अजून काय राहिले का आपलं वाचायचं? हा, टीच्या उत्तरेकडे 1 किलोमीटर वर आहे डब्ल्यू. टीच्या उत्तरेकडे 1 किलोमीटर आहे, म्हणजे हे सुद्धा 1 किलोमीटर असेल, आणि म्हणून हा आहे अर्धा किलोमीटर. समजतंय? म्हणजे हे असं आलं बघा. आता हे परत एकदा मी नीट लिहितो सेपरेट, म्हणजे आपलं टोटल आलेलं आहे, कसं आलेलं आहे ते आपण परत एकदा मांडणी करूया. 1 2 3 4 5 6, बरोबर 6च आहेत ना? 1 2 3 4 5 6 आणि 7 आहेत, सॉरी माफ करा 7. मग एस टी एक्स डब्ल्यू व्ही वाय आणि यू. बरोबर. आता कसं आहे, हा यू आणि व्ही मध्ये हा अर्धा झाला, यू आणि व्ही मध्ये हा झाला 1, म्हणजे त्याच्यामुळे हा झाला अर्धा. आणि व्ही आणि डब्ल्यू मध्ये काय झालं? व्ही आणि डब्ल्यू हे झालं अर्धा किलोमीटर. डब्ल्यू आणि एक्स मध्ये अर्धा किलोमीटर, कारण की वाय आणि डब्ल्यू त्याच्यामध्ये 1 किलोमीटर होतं. आता एक्स आणि टी मध्ये अर्धा आणि टी आणि एस मध्ये अर्धा. मग अशी जोडी निवडायचे ज्यातील अंतर 3/2 किलोमीटर नाही. मग आता बघूया, यू आणि डब्ल्यू मध्ये अंतर किती आहे? यू आणि डब्ल्यू मध्ये अर्धा अर्धा अर्धा, म्हणजे किती झालं? 3/2. याचं 3/2 आहे.
व्ही आणि टी मध्ये अर्धा 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 याचे सुद्धा 3/2 झालं. अर्धा 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 म्हणजे 3/2 म्हणजे दीड. अर्धा अर्धा 1 आणि अर्धा दीड झालं. आता यू आणि एक्स मध्ये किती अंतर झालं? हे अर्धा अर्धा अर्धा, हे अर्धा 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 आणि अर्धा, 4 वेळेस अर्धा म्हणजे 2 झालं. एक्स आणि वाय मध्ये किती झालं? हे वाय आणि हे एक्स म्हणजे हे अर्धा हे अर्धा हे अर्धा, हे झालं 3/2. म्हणजे त्यांनी विचारलं की कोणत्या जोडीमधील अंतर 3/2 किलोमीटर नाही, तर आपला ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर आहे. कारण की बाकीच्या सगळ्या ऑप्शनमध्ये अंतर 3/2 आहे, पण तिसऱ्या नंबरच्या ऑप्शनमध्ये अंतर किती झालं? 2 किलोमीटर. म्हणून आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 यू आणि एक्स. समजते? थोडंसं कॉम्प्लेक्स झालं, थोडं सांगताना पण गडबड झालेली असू शकते, तर तुम्ही व्हिडिओ परत एकदा पहा आणि ते परत तुम्हाला समजून जाईल. प्रत्येक वाक्य हे आपल्याला एका वेळेस एक वाक्य वाचायचे आणि त्याची मांडणी करत जायचे. 2 ते 3 डायग्राम होतात आणि 2 ते 3 डायग्राम परत आपल्याला काय करायचे? एका डायग्राम मध्ये बसवायचा प्रयत्न करायचा. जेव्हा आपण या सगळ्या डायग्राम एकमेकांना जोडतो तेव्हा आपल्याला पूर्ण डायग्राम मिळते, जशी की ही आहे. आणि या डायग्रामवरून आपलं उत्तर काढायचं आहे की हे 7 रस्ते एकमेकांना समांतर आहेत, त्या दोघांमधील अंतर आपल्याला या पूर्ण दिलेल्या प्रश्नामधून समजलेलं आहे. आणि नंतर 3/2 किलोमीटर अंतर नाही अशी जोडी शोधायची. तर यू आणि एक्स मधील अंतर 2 किलोमीटर आहे, म्हणून आपला उत्तर आलेला ऑप्शन क्रमांक 3. समजतं? जायचं पुढे. चला तर मग पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न काय आहे की एक संयुक्त कुटुंबातील सर्वांपैकी 8 सदस्य चिक्कू खात नाहीत. चिक्कू 8 खात नाहीत. 9 सदस्य पपई खात नाहीत. पपई 9. 8 सदस्य पेरू खात नाहीत. पेरू कोण खात नाहीत? 8 सदस्य. 6 जण पपई व पेरू खात नाहीत. आता बघा, पपई व पेरू किती जण खात नाहीत? 6 जण. 4 जण चिक्कू व पेरू खात नाहीत. चिक्कू व पेरू किती खात नाहीत? 4 जण. 3 जण येथे उरलेली 3 फळे खात नाहीत. म्हणजे चिक्कू, पपई, पेरू किती जण खात नाहीत? 3 जण. तर सर्व कुटुंब सदस्यांची एकूण संख्या दर्शवणारा पर्याय निवडा. तर बघा, चिक्कूला ए मानूया, पपईला बी मानूया, पेरूला सी मानूया. तर पपई व पेरू बी आणि सी झालं. चिक्कू व पेरू ए आणि सी झालं. आणि चिक्कू, पपई, पेरू किती झालं? ए बी सी. अजून काय राहिले का? अजून काहीतरी राहिले वाटते, कारण की एक पपई व पेरू, 6 जण पपई व पेरू खात नाहीत. 4 जण चिक्कू व पेरू खात नाहीत. आणि 4 जण पपई व चिक्कू खात नाहीत. पपई व चिक्कू राहिला आपल्या मित्रांनो. पपई व चिक्कू 4 जण खात नाहीत. म्हणजे पपई काय? बी आणि पेरू चिक्कू ए, म्हणजे ए आणि बी. आता आपल्याला काय करायचंय? सर्व कुटुंब सदस्यांची एकूण संख्या शोधायची. मग आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो? सेट थेरी फॉर्म्युला वापरायचा आहे. सेट थेरी फॉर्म्युला. सगळ्यांची मिळून संख्या म्हणजे ए युनियन बी युनियन सी. आणि हा फॉर्म्युला असतो ए अधिक बी अधिक सी वजा ए युनियन बी वजा बी युनियन सी वजा सी युनियन ए. माफ करा. आणि सगळ्यात शेवटी अधिक ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी. आता मला सगळे दिलेलं आहे त्यांनी गिवन. ए म्हणजे काय? चिक्कू न खाणारे 8 जण, बी म्हणजे पपई 9 जण, पेरू सी म्हणजे 8 जण, वजा ए युनियन बी म्हणजे ए युनियन बी पपई व चिक्कू 4 जण,
बी युनियन सी, बी युनियन सी कुठे आहे? पपई पेरू, बी युनियन सी 6, बरोबर. सी युनियन ए कुठे आहे? सी आणि ए 4 आणि अधिक ए इंटरसेक्शन बी इंटरसेक्शन सी म्हणजे 3, चिक्कू पपई पेरू 3. करा बेरीज वजाबाकी. 8 आणि 9 17, 17 आणि 8 किती झाले मित्रांनो? 25, वजा 4 आणि 6 10 आणि 4 14 अधिक 3. 25 मधून 14 गेले किती राहिले? 6 आणि 5 11 अधिक 3, 11 आणि 3 झाले 14. 14 आहे का? ऑप्शन क्रमांक 2 बघा, 14 हे उत्तर आहे. सर्व कुटुंब सदस्यांची एकूण संख्या किती? तर 14. ऑप्शन क्रमांक 2. कुटुंबामध्ये 14 सदस्य आहेत. समजलं? सेट थेरी फॉर्म्युला वापरला, आपण सगळ्यांची मांडणी केली आणि फक्त या फॉर्म्युलामध्ये पुटअप केलं. ऑप्शन क्रमांक 2 14. कुटुंबामध्ये 14 सदस्य आहेत. चला जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा, जायचं पुढे. एका ठिकाणाचे रिक्षा भाडे मीटर दाखवत असलेल्या संख्येवर, रिक्षा भाडे मीटरवर बघतोय आपण, संख्येवर पुढे वर्णन केल्यानुसार निर्धारित आहे. मीटर दाखवत असलेल्या संख्येनंतरची 4 हा गुणक मोठी संख्या विचारात घेऊन किंमत ठोकळ केलेली जाते. इथे लक्षात घ्या, हे परत वाचायचं आपल्याला. 4 हा गुणक मोठी संख्या घ्यायची आपल्याला. नंतर काय झालं? जर एक्झाम्पल दिले नमुन्या दाखल, जर मीटर वाचन 37 पैसे असेल तर ती संख्या 40 पैसे म्हणून विचारात घेतली जाते. का? कारण की 4 मधील जी संख्या दिली मीटर वाचते त्याच्या पुढची 4 हा गुणक मोठी संख्या विचारात घेऊन आपल्याला करायचं. मग 37चं केलं त्यांनी 40. एक्झाम्पल चालू आहे. त्याच्या परिणामी मिळणाऱ्या संख्येला 17 ने गुणले जाते. परत काय करायचंय? 17 ने गुणायचंय. संख्येला सर्वात जवळची असणारी 25च्या पटीत असणारी संख्या विचारात घेऊन याच्यानंतर जे उत्तर आलं ते 25च्या पटीत सर्वात जवळची संख्या कोणती बघायचे. सर्वात जवळ 25च्या पटीत. तर अंतिम ठोकळ भाडे गणले जाते. हे असं करायचं ह्यांनी सांगितलंय. जर 37 आलं तर 4चा गुणक घेऊन मोठी संख्या घ्यायची, नंतर त्याला 17 ने गुणायचंय आणि जे उत्तर येते त्याच्या जवळची 25च्या पटीतील कोणती संख्या आहे ती शोधायची आपल्याला. कसं? आता बघूया. बघा, आता म्हटलं की जर मीटर वाचन 55 असेल तर अंतिम भाडे किती? 55 पैसे. मग 55 पैसेच्या मोठी 4चा गुणक असलेली संख्या कोणती? तर 55च्या पुढची बघा मित्रांनो 56 ही संख्या आहे. जवळची मोठी गुणक 4चा गुणक पाहिजे, 4 ने भाग गेला पाहिजे. 56ला 4 ने जाते बघा, 4 1 4, 4 चौक 16, बरोबर. म्हणजे 55च्या सर्वात जवळची संख्या 4 गुणक मोठी म्हणजे 56 आली. मग जेव्हा मोठी संख्या घेतो नंतर कितीने गुणायचंय? 17 ने गुणायचंय. मग 56ला चला 17 ने गुणूया. 17 सख्ख दुग्गोदरसे, 17 सख्ख दुग्गोदरसे आणि 17 5 85 आणि 10 मित्रांनो काय येणार? 95. आता 952 आपलं उत्तर आलंय. पण आता काय करायचंय? 25च्या पटीत सर्वात जवळची संख्या कोणती आहे? 25च्या पटीत सर्वात जवळची संख्या मित्रांनो 950. 25 ने भाग जाते का बघूया. 25 1 25, 25 त्रिक 75, 20 आलं. पुढचा 25 8 200, बरोबर. मग सर्वात जवळ 952ला 25च्या पटील संख्या 950 आहे. तुम्ही म्हणाल सर आपल्याला मोठी का घेतली नाही, तुम्ही लहान का केली? तुम्ही त्याच्या पुढची सुद्धा संख्या घेऊ शकला असतात, पण नाही मित्रांनो. पुढची संख्या जर घ्यायची म्हटलं तर मला 23 ने ऍड व्हावं लागतं. याच्यामध्ये 23 ऍड करावं लागतात आणि याच्यामध्ये वजा 2 करावं लागतं. मग सर्वात जवळची संख्या मला कोणती येते? मला 950 जवळची आहे. सगळ्यात जवळची 975 पुढची संख्या आहे, 25 ने भाग जाणारी, ती 23 ने मोठी आहे 952 पेक्षा.
952 पेक्षा 950 हे दोन्ही लहान आहे, म्हणून मला सर्वात जवळचे घ्यायचे, म्हणजे कन्फ्यूज व्हायचं नाही की 25च्या पटीतील पुढची संख्या घ्यायची का, तर तसं काही नाही. तुम्ही पुढची घ्या किंवा मागची घ्या, पण ती सर्वात जवळची पाहिजे. मग 952च्या सगळ्यात पुढची 25च्या पटीतील संख्या आहे 975 आणि मागची संख्या आहे 950 25च्या पटीतील. मग सर्वात जवळची मी काय घेणार, 950 घेणार मित्रांनो. मग उत्तर झालं 950 पैसे. 55 पैसे पासून आपण पुढं गणित केलेलं आहे. मग 950 पैसे झाले. 950 पैसे म्हणजे किती, 9 रुपये आणि 50 पैसे. ऑप्शन क्रमांक 2 बघा, 9 रुपये आणि 50 पैसे हे उत्तर आलेलं आहे. म्हणजे तुम्हाला सोपं जावं म्हणून त्यांनी एक्झाम्पल सुद्धा दिले हे 37चं, आणि मग त्यांनी 55 वर एक्सपेरिमेंट करा म्हटले. 55 आलं मीटर वाचन, तर किती रुपये भाडं झालं असेल, तर भाडं झालं आहे 9 रुपये आणि 50 पैसे. 9 रुपये आणि 50 पैसे झालेलं आहे. समजते? जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. काय म्हणते, 1981च्या ऑक्टोबर 1 तारखेला गुरुवार होता, बरोबर. ऑक्टोबर 1 तारखेला गुरुवार होता. मला सांगा ऑक्टोबर महिन्यात किती दिवस असतात. ऑक्टोबर महिन्यात 31 दिवस असतात. ऑक्टोबरमध्ये असतात 31 दिवस. आता मी कॅलेंडर काढून घेऊ का, म्हणजे आपल्याला सोपं जाईल समजून घ्यायचं. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. मग 1981 साल आहे समजा, हे त्याचा हा ऑक्टोबर महिना आहे आणि 1 तारखेला गुरुवार आहे, म्हणजे इथे 1 तारीख आहे. मग शुक्रवार असेल 2 तारीख, शनिवार असेल 3 तारीख, रविवार असेल 4 तारीख. मग पुढच्या रविवार असेल 7 न 8 करा 11 तारीख. 11च्या पुढे किती तारीख असेल, 18 तारीख. 7 करा 18च्या पुढे असेल 25 तारीख. मग रविवार, प्रश्न वाचूया आता. तेव्हापासून रविवारच्या 4 दिवस आधी कोणती तारीख होती. तेव्हापासून रविवारच्या 4 दिवस आधी कोणती तारीख होती. ऑप्शन बघा, 27 ऑक्टोबर, 28 ऑक्टोबर, 29 ऑक्टोबर, 27 नोव्हेंबर 1. म्हणजे नक्कीच 25च्या पुढची संख्या आहे. 25च्या पुढची संख्या आहे. मग इथं जर रविवार 25 तारीख आली आहे, बरोबर. आपण याच्यावरून काढलं की 1 तारखेला गुरुवार होता, मग 4 तारखेला रविवार, मग पुढचा रविवार 11 तारखेला, त्याचा पुढचा रविवार 18 तारखेला, त्याच्या पुढचा रविवार 25 तारखेला. मग 25 नंतर सोमवार आली 26 तारीख, मंगळवारी 27, बुधवारी आली 28, गुरुवारी आली 29, शुक्रवारी आली 30, शनिवारी आली 31 तारीख. आणि जो पुढचा रविवार 1 तारीख आहे तो आहे मित्रांनो नोव्हेंबर. वाला नोव्हेंबर. आणि नोव्हेंबरच्या 4 दिवस आधी कोणती दिवस आहे. 4 दिवस आधी म्हणजे हाफ पाय. 1 दिवस आधी 31 झाला, 2 दिवस आधी 30 झाला, 3 दिवस आधी 29 झालं आणि 4 दिवस आधी म्हणजे 28 ऑक्टोबर हे आपलं उत्तर आलेलं आहे. ऑप्शन वरून बघितलं ना आम्ही, 25 तारखेच्या पुढचा ऑप्शन आहे, मग मला पुढचा सुद्धा रविवार घ्यावा लागेल. मग त्या रविवार आला 1 नोव्हेंबर आणि त्या रविवारच्या 4 दिवस आधी कोणती तारीख होती, तर ती होती मित्रांनो 28 ऑक्टोबर. ते उत्तर होतं 28 ऑक्टोबर. ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं उत्तर आलेलं आहे. तुम्हाला कळालं मी 4 रविवार का घेतले, कारण की 25 तारखेच्या पुढचे ऑप्शन आहेत म्हणून. 1 नोव्हेंबर मला कळालं, पण मित्रांनो कन्फ्यूज व्हायचं नाही. ऑप्शन दिलेलं 1 नोव्हेंबर, लगेच आपण पटकन उत्तर बरोबर करून पुढे जायचं नाही. त्यांनी आपल्याला विचारलंय की त्या रविवारच्या 4 दिवस आधी कोणती तारीख होती. मग ह्या 31 म्हणजे 1 दिवस आधी, 30 म्हणजे 2 दिवस आधी, 29 3 दिवस आधी आणि 28 म्हणजे 4 दिवस आधी तारीख होती 28 ऑक्टोबर. ऑप्शन क्रमांक 1. समजतंय? सोपा प्रश्न होता. थोडासा चुकवायचा प्रयत्न केलाय त्यांनी, पण आपण चुकायचं नाही, आपण हुशार आहोत. जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. काय म्हणताय प्रश्न. दिशा सायकलवरून तिच्या घराच्या 2 किलोमीटर दक्षिणेला तिची मैत्रीण मेलिनीला भेटायला तिच्या घरी गेली. समजा इथं दिशा आहे आपली, दिशा इथं राहते. दिशा काय केली,
2 किलोमीटर दक्षिणेला गेली. हे 1 किलोमीटर आणि हे 2 किलोमीटर. इथं कोण राहत होतं? इथं राहत होती मेलिनी, बरोबर ना? मेलनी तिला भेटायला घरी गेली. मग त्या दोघी पश्चिमेला 5 किलोमीटरवर महारुखला गेल्या. मग दोघी काय केला, इकडं आल्या 5 किलोमीटरवर. हे किती किलोमीटर होतं? 2 किलोमीटर आणि हे 5 किलोमीटर. 5 किलोमीटरवर कोण राहत होतं? महारुख. त्या दोघी महारुखच्या घरी आल्या. तिच्या घरी स्वतंत्र सायकलवरून गेल्या. ठीक आहे, इथपर्यंत आल्या दोघी जणी. तेथून त्या तिघी मैत्रिणी स्वतंत्र सायकलवरून 2 किलोमीटर उत्तरेला गेल्या. परत 2 किलोमीटर, त्या तिघी मिळून 2 किलोमीटर उत्तरेला गेल्या. परत 11 किलोमीटर पूर्वेला गेल्या. हे 5 किलोमीटर आणि परत पुढं समजा इथं 6 किलोमीटर, म्हणजे हे 5 आहे ना, म्हणून हे सुद्धा 5 असणार आहे. आणि 11 किलोमीटर गेलेत म्हणून हे 5 आणि हे पुढचं 6 किलोमीटर. इथं गेल्या. परत 2 किलोमीटर दक्षिणेला, परत 2 किलोमीटर दक्षिणेला आल्या आणि 5 किलोमीटर पश्चिमेला. मग 5 किलोमीटर परत पश्चिमेला आल्या. हे 2 किलोमीटर आणि हे 5 किलोमीटर. मग या ठिकाणापासून त्यांना एकाच वेळी समान गतीने सर्वात कमी लांबीच्या मार्गाने स्वतःच्या घरी परतायला सुरुवात केली तर कोणती व्यक्ती सर्वात शेवटी घरी पोहोचेल? बघा, मेलेनीचं घर इथं आहे, महारुखचं घर इथे आहे आणि दिशाचं घर इथे आहे. मग सर्वात शेवटी घरी कोण पोहोचतंय? मग पहिल्यांदा काय करूया, दिशाला किती वेळ लागेल घरी पोहोचायला? दिशा काय करणार? हे 5 आहे, बघा इथं हे 5 आहे आणि वरचं 6 आहे, म्हणजे हे उरलेलं किती असणार आहे? 1 किलोमीटर असणार आहे. मग दिशा पहिल्यांदा 1 किलोमीटर इकडे गेली आणि परत 2 किलोमीटर वरती गेली. हे 2 आहे, म्हणजे 1 किलोमीटर प्लस 2 किलोमीटर. दिशा पोहोचली 3 किलोमीटर प्रवास केल्यानंतर ते आपल्या आपल्या घरी पोहोचली. आता मेलनी, इथून या जागेवर मेलनीचं घर तर 1 किलोमीटरवरच आहे. मग 1 किलोमीटर नंतर लगेच मेलनी घरी पोहोचली. नंतर महारुख, बघा हे 1 किलोमीटर आणि हे 5 किलोमीटर हे अंतर पार केल्यानंतर महारुख पोहोचली तिच्या घरी. 1 किलोमीटर आणि 5 किलोमीटर म्हणजे 6 किलोमीटर. त्यांनी आपल्याला काय विचारलंय की सर्वात शेवटी घरी कोण पोहोचले? समान गतीने गेलेत, गतीमध्ये फरक नाही. मग शेवटी घरी पोहोचलं कोण पोहोचणार? ज्याचं घर सर्वात लांब आहे. सर्वात लांब घर आहे आपल्या महारुखचं. मग सर्वात शेवटी घरी पोहोचणार महारुख. ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर आलेलं आहे. सांगताना सुद्धा त्यांनी आपल्याला दिले की एकाच वेळी आणि समान गतीने. कोण विचार करेल की ते सेम स्पीडने जात आहेत का? तर हो, त्यात सेम स्पीडने जात आहेत घरी आणि सेम स्पीडने जात आहेत. मग जर अंतर जास्त असेल ते सगळ्यात शेवटी पोहोचेल. महारुख 6 किलोमीटर लांब अंतरावर राहत होती म्हणून सर्वात शेवटी पोहोचली घरी महारुख. ऑप्शन क्रमांक 3. समजते? समजायलाच पाहिजे मित्रांनो. चला पुढचा प्रश्न घेऊया. बरं, पुढील युक्तिवाद अभ्यासा आणि त्यातील वापरलेल्या तर्काशी सारखेपणात सर्वात जवळचा असलेला पर्याय निवडा. आता आपला युक्तिवाद बघा काय म्हणते. सर्व फळे झाडावर वाढतात, तो वृक्ष फळे धारण करतो म्हणून तो वृक्ष झाड आहे. म्हणजे सर्व फळे झाडावर वाढतात. सर्व फळे झाडावर वाढतात. सर्व फळे झाडावर वाढतात, तो वृक्ष फळे धारण करतो म्हणून तो वृक्ष झाड आहे. आता आपण काय करूया, सर्वात जवळचा तर्क कोणताही ऑप्शनवरून करूया. ऑप्शन क्रमांक 1, सर्व झाडे फळे धारण करतात, तो वृक्ष फळे धारण करतो म्हणून तो वृक्ष झाड आहे. सर्व झाडे फळे धारण करतात असं आहे का? सर्व फळे झाडावर वाढतात, तो वृक्ष फळे धारण करतो म्हणून तो वृक्ष झाड आहे. हे थोडं स्टँड बायला ठेवू. 2 नंबरचा ऑप्शन बघूया. सर्व झाडे फळे धारण करतात, बहावा हे झाड आहे म्हणून बहावा फळे धारण करतो. ऑप्शन क्रमांक 2 बघा. सर्व झाडे फळे धारण करतात, सर्व झाडे फळे धारण करतात, सर्व फळे झाडावर वाढतात,
याचाच अर्थ सर्व झाडे फळे धारण करतात. हे बघा थोडंसं मला योग्य वाटतंय. भावा हे झाड आहे म्हणून भावा फळे धारण करतो. जर सर्व झाडे फळे धारण करतात आणि भावा हे झाड आहे म्हणून भावा फळे धारण करतो. जर भावा हे झाड आहे, एक गृहीत आहे, त्यांनी सांगितले सर्व झाडे फळे धारण करतात म्हणून भावा फळे धारण करतो, कारण की भावा हे झाड आहे. ऑप्शन 1 पेक्षा ऑप्शन 2 मला बरोबर वाटतोय. हा एलिमिनेट करून टाकू. सर्व भावा फळे धारण करतात, हे नाही, हे येऊ शकत नाही. अगोदरच तुम्ही असा निष्कर्ष काढत नाही की सर्व भावा फळे धारण करतात, ते झाड फळे धारण करत म्हणून हे झाड भाव आहे, नाही, जमत नाही. सर्व वृक्ष फळे धारण करतात, ती शेंग भावा फळे आहे म्हणून सर्व वृक्ष भाव आहे. शेंग हे काहीतरी वेगळं सांगितलं ह्यांनी म्हणून हे सुद्धा उत्तर बरोबर नाही. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे की सर्व झाडे फळे धारण करतात. सर्व फळे झाडावर वाढतात म्हणून सर्व झाडे फळे धारण करतात, हे याला पुष्टी मिळते. आता त्यांनी एक एक्झाम्पल दिले की भावा हे झाड आहे म्हणून भावा फळे धारण करतो. जर सर्व झाडे फळे धारण करतात आणि जर भावा हे झाड आहे तर झाड असेल तर फळे धारण करणारच म्हणून भावा फळे धारण करतो, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणून आपलं ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. सर्वात जवळचा युक्तिवाद, तर्काशी सारखेपणा सर्वात जवळ आहे ते ऑप्शन क्रमांक 2 आहे. कारण की सर्व झाडे फळे धारण करत असतील आणि एखादी गोष्ट जर झाड असेल तर ती गोष्ट फळ धारण करेलच, हे आपल्याला आपण सांगू शकतो. ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आलेलं आहे. समजतंय? जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. आता सगळं वाचायचंय आणि शेवटी बघा काय लिहिले आपण बघूया. एका संकेत प्रणालीनुसार ब्राईट फ्रेश सनी डेचा संकेत मेक रिग को मफ आहे. आता मला लिहावं लागेल. एक ऑप्शन ब्राईट फ्रेश सनी डे ला काय म्हणतात? मेक रिग कोह आणि मफ. ठीक आहे, इथपर्यंत आलो. दुसरं काय म्हणतंय की फ्रॅग्रन्स ऑफ फ्रेश फ्लॉवर्स, फ्रॅग्रन्स ऑफ फ्रेश फ्लॉवर्स ला काय म्हणतोय? रिग पोक ओग हेज, रिग पोक ओग हेज. नंतर ब्राईट कलर्स ऑफ बास्केट्स, ब्राईट कलर्स ऑफ बास्केट्स ला काय लिहिले? नेट मफ नुक पोक, नेट मुफ नुक पोक. आता चौथं काय म्हणलं की बास्केट्स फिल्ड विथ फ्लॉवर्स, बास्केट्स फिल्ड विथ फ्लॉवर्स ला काय म्हटलंय? पिट नेट ओगजेक, पिट नेट ओगजेक. आता या माहितीचा उपयोग करून पूर्णपणे विसंकेतित न करता येणारा शब्दगट निवडा. म्हणजे काय सांगू शकत नाही आपण, हे सगळं जे आहे त्याच्यावरती कोणत्या खालच्या जे शब्दगट आहे त्याचा आपण डिकोड करू शकत नाही. मग आता बघूया कशाचा डिकोड करू शकत नाही. आता सेंटेन्स 1 आणि 2 बघा, यातलं कॉमन काय आहे का? यातलं फ्रेश कॉमन आहे बघा, इथं फ्रेश आहे. मग खालचं कुठलं आहे? रिग कॉमन आहे, म्हणजे काय म्हणू शकतो? फ्रेशला रिग म्हणतो आपण. ठीक आहे. आता बघा ब्राईट, इथं एक ब्राईट आहे, इथं सुद्धा ब्राईट आहे. मग इथलं कॉमन काय आहे की मेघ कोह मुफ, हे बघा मुफ आणि मुफ इथं कॉमन आहे, म्हणजे ब्राईटला मुफ म्हणतो आपण. समजलं मला? अजून काय? बास्केट्स बघा, इथं सुद्धा बास्केट आहे, इथं सुद्धा बास्केट आहे. उरलंय काय? नेट, नेट हे बघा इथं नेट आहे, इथं नेट आहे, म्हणजे बास्केटला नेट म्हटलेलं आहे. अजून काय आहे का आपल्याला सांगता येण्यासारखं? म्हणजे बघा ब्राईट फ्रेश, अजून फ्लॉवर्स, हां फ्लॉवर्स बघा, फ्लॉवर्सला आणि इथं सुद्धा फ्लॉवर्स आहे. मग ओग आहे बघा, ओग, ओग म्हणजे फ्लॉवर्सला ओग म्हटलंय. अजून काय उरलंय का?
म्हणजे बघा, सनी डे, सनी डेला मेक आणि कोहो याच्यापैकी कोणतं तरी येणार. सनी डे ला मेक आणि कोहो, पण असंच नाही, हे उलट सुद्धा येऊ शकतं. सनीला मेक म्हणू शकतात, सनीला कोहो म्हणू शकतात, किंवा डेला मेक म्हणू शकतात किंवा डेला कोहो म्हणू शकतात. अजून काय फ्रॅग्रन्स आहे, फ्रॅग्रन्स ऑफ, फ्रॅग्रन्स ऑफला काय म्हणतो आपण, फ्रॅग्रन्स ऑफ ला काय, पोक किंवा हेज, पोक किंवा हेज. अजून काय उरले का बघा, कलर्स ऑफ. आता कलर्स ऑफ, हा ऑफ पण आहे बघा, इथं ऑफ आहे आणि इथं ऑफ आहे, मग ऑफला काय येते, पोक. ऑफला आलं पोक, म्हणजे ऑफला जर पोक आलं तर फ्रॅग्रन्सला हेज आलं, बरोबर. आणि मग या तीन मध्ये कलर्स एकटं उरलंय, कलर्सला आलं नूक, म्हणजे हे सुद्धा कव्हर झालं आपल्याला, हे सुद्धा कव्हर झालं. आता बघा, फिल्ड विथ, फिल्ड विथला आलेला आहे पिट किंवा जेक. म्हणजे फक्त आपण डिकोड कुठलं करू शकणार नाही, तर हे सनी डेचं मेक कोह आणि फील्ड विथचं पिट किंवा जेक. कारण की आपल्याला एक्झॅक्ट सांगता येणार नाही की सनीला या दोघांपैकी काय म्हटले किंवा डेला या दोघांपैकी काय म्हटले. त्याचप्रमाणे फील्डला या दोघांपैकी काय म्हणले आणि विथला या दोघांपैकी काय म्हणले हे आपण सांगू शकत नाही. मग या ऑप्शनपैकी डिकोड न करता येण्यासारखं काय आहे बघा. बघा, फ्रॅग्रन्स ऑफ फ्रेश फ्लॉवर्स हे मी करू शकतो. मला सगळ्या गोष्टींचं मिळालेलं आहे. फ्रॅग्रन्सचं मिळालेलं आहे, फ्रेश फ्लॉवर्सचं मिळालेलं आहे, ऑफचं मिळालेलं आहे. जसं दिलं फ्रॅग्रन्स ऑफ फ्रेश फ्लॉवर्सचं दिले डायरेक्ट त्यांनी. कलर्स ऑफ ब्राईट फ्लॉवर्सचं मिळालं का मला, कलर्स ऑफ ब्राईट फ्लॉवर्स, कलर्स मिळालं, ब्राईट मिळालं, फ्लॉवर्स मिळालं, ऑफ मिळालं. ठीक आहे, हे सुद्धा येते मला. बास्केट्स ऑफ फ्रेश फ्लॉवर, बास्केट, बास्केटचं मिळालंय, फ्रेशचं मिळालेलं आहे, फ्लॉवर्सचं सुद्धा मिळालेलं आहे, हे सुद्धा येते. ब्राईट फ्लॉवर्स फील्ड बास्केट. आता बघा, फील्डचं मला माहित नाही, हा जो फील्ड शब्द आहे का तो मला माहित नाही, म्हणून मी हे पूर्ण डिकोड करू शकत नाही. ऑप्शन क्रमांक 4 हे येत नाही, म्हणून आपलं उत्तर जे आहे ते ऑप्शन क्रमांक 4 आहे. कारण की त्यांनी विचारलंय 20 संकेतित न करता येणारा, डिकोड न करता येणारा शब्दगट, तर ब्राईट फ्लॉवर्स फील्ड बास्केट. कारण की फील्ड बद्दल मला माहित नाही की फील्डला काय म्हणतात, ते पीट म्हणतात का जेक म्हणतात. त्याच्यावरून मी सांगू शकत नाही की फील्डला काय म्हणतात ते. या पूर्ण दिलेला हा जो आपण जो सगळं केलं त्याच्यावरून तर मला काढता आलं नाही की फील्डला काय म्हणतात, पीट म्हणतात का जेक म्हणतात. त्याच्यावरून मला ऑप्शन क्रमांक 4चा जो शब्द गट आहे हा मला सोडवता येणार नाही. आणि तेच विचारलं की 20 संकेतित न करता येणारा कोणता, तर ऑप्शन क्रमांक 4 हे 20 संकेतित करता येत नाही, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर आपलं बरोबर आहे. समजतंय बघा, एवढा कुटाणा करावा लागला या सगळ्यासाठी. म्हणजे तुम्हाला समजून सांगायला, जर जर तिथल्या इथल्या इथंच जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही नक्कीच तेच करायला पाहिजे. हे फक्त मी हे सगळं का लिहिले सेपरेट, की तुम्हाला समजून सांगावं म्हणून हे सगळं मी सेपरेट लिहिलेलं आहे. समजतंय, समजायलाच पाहिजे. जायचं पुढे, चला पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा काय म्हणतंय. मेलिंडा आणि तिचा भाऊ दिलेल्या माहितीच्या आधारे जास्तीत जास्त तर्कसंगत उत्तर निवडा. मेलिंडा आणि तिचा भाऊ मिळून त्यांच्या राहत्या घरात काही व्यक्तींबरोबर राहतात. माफ करा, मेलिंडा आणि तिचा भाऊ आणि प्लस काही व्यक्ती राहतात सोबत. त्यात एक विवाहित जोडपे आहे. म्हणजे याच्या सगळ्यामध्ये एक विवाहित जोडपे आहे, म्हणजे विवाहित जोडपे. विवाहित जोडपे म्हणजे आता काय करूया आपण, पुरुषला प्लस लिहूया आणि स्त्रीला मायनस लिहूया. बरोबर, मेलिंडा हे मायनस झालं स्त्री आणि भाऊ म्हणजे प्लस झालं. विवाहित जोडपे म्हणजे काय झालं, एक प्लस एक मायनस झालं. एक जुळ्या बहिणींची जोडी राहते. जुळ्या बहिणींची जोडी, जुळ्या बहिणी म्हणजे काय झालं, मायनस मायनस, दोन्ही बहिणी आहेत. आणि चुलत भावांची जोडी त्यांच्या बरोबर राहते.
चुलत भाऊ, म्हणजे चुलत भाऊ 2 आहेत म्हणजे प्लस प्लस. आता बघा, बहिणींपैकी एक चांगल्या प्रकारे बाईक स्वार नाही. आता या ज्या जुळ्या बहिणी आहेत त्यांच्यातील एक चांगली बाईक स्वार नाही, चांगली रायडर नाही. बाईक स्वार, चांगली बाईक स्वार नाही. चांगली नाही म्हणजे ती बाईक स्वार तर आहे पण चांगली नाही, तिला गाडी चालवता येते पण एकदम परफेक्ट नाही. तरीही सर्व स्त्रिया दिवसभराच्या बाईक स्वारीला गेल्या. आता सर्व स्त्रिया गेल्या म्हणजे ह्या जुळ्या बहिणी गेल्या, ह्या मेलिंडा गेली, ह्या विवाहित जोडप्यातली एक स्त्री आणि ह्या 2 जुळ्या बहिणी, ह्या 4 स्त्रिया, सर्व स्त्रिया झाल्या, त्या गेल्या बाईक स्वारीला. एक पुरुष डॉक्टर असल्याने तो 24 तास देखभालीची आवश्यकता असलेल्या रुग्णांची काळजी घेण्यास सकाळीच गेला. म्हणजे बघा, या 4 बायका गेल्या बाहेर, घराच्या बाहेर कोण कोण पडलं बघूया. 4 बायका गेल्या फिरायला, ओके, बाईक राईडला. नंतर एक जो पुरुष आहे तो डॉक्टर आहे, तो सुद्धा सकाळीच निघून गेला एका पेशंटची काळजी घ्यायला. इतर सर्व पुरुष दिवसभराच्या निसर्ग फेरीला गेले. बाकीचे पुरुष ते सुद्धा सकाळी निसर्ग फेरीला गेले. तर दुपारी 12 वाजता घरी कोण आहे? दुपारी 12 वाजता घरी कोण आहे? ऑप्शन वाचूया. फक्त डॉक्टर असलेला पुरुष घरी असेल, कारण तो त्याचे काम संपून घरी परतला असं काही सुद्धा लिहिलेलं नाही, सांगितलेलं नाही. तो सकाळी गेलाय पण तो वापस आलाय का नाही त्याच्याबद्दल काही सुद्धा भाष्य केलेलं नाही. वरती हे उत्तर येणार नाही. एक जुळी बहीण जी बाईक स्वारीत चांगली नाही ती घरी असेल का? नाही मित्रांनो, सगळ्या स्त्रिया गेलेत फिरायला. चांगली बाईक स्वार जरी नसेल, चांगली रायडर जरी नसेल तरी सुद्धा ती फिरायला गेलेली आहे. असं म्हणू शकत नाही की ती चांगली गाडी चालवत नाही म्हणून तो घरी बसली, असं कुठे सुद्धा लिहिलेलं नाही. सगळ्या स्त्रिया इथं दिले, सर्व लक्षात ठेवायचं, सर्व स्त्रिया बाहेर गेल्यात. मग हे आहे का उत्तर? नाही, कारण की सर्व स्त्रिया बाहेर गेलेत. ऑप्शन बघा 3, स्त्रियांपैकी कोणीही नसेल, हे बरोबर आहे. स्त्रियांपैकी घरी कोणीही नसेल, कारण की सर्व स्त्रिया हे बाईक स्वारीला गेलेल्या आहेत, म्हणून आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. चौथं पण बघू. तिघे पुरुष जे निसर्ग फेरीला गेले आणि लवकर घरी परतले. बाकीचे पुरुष निसर्ग फेरीला गेलेत ते परत वापस घरी आलेत असं सुद्धा काही सांगितलेलं नाहीये की मला सांगायला घरी राहिलेत ते म्हणून. तर हे सुद्धा उत्तर बरोबर येत नाही, म्हणून आपलं उत्तर आहे की स्त्रियांपैकी घरी कोणीही नसेल. ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे, कारण की सर्व स्त्रिया दिवसभराच्या बाईक स्वारीला गेलेल्या आहेत. समजतंय? सोपा प्रश्न होता, फक्त तुम्हाला कन्फ्यूज करायला सगळे कुटाण दिले की मेलिंडा भाऊ, काही व्यक्ती राहतात, विवाहित जोडपे आहेत, जुळ्या बहिणी आहेत, चुलत भाऊ आहेत. जुळ्या बहिणीपैकी एक चांगली बाईक स्वार नाही. परत 4 बायका फिरायला गेल्या, एक पुरुष डॉक्टर सकाळी पेशंटची काळजी घ्यायला गेले आणि बाकीचे पुरुष निसर्ग फेरीला गेले. मग घरी कोण असणार आहे? निश्चितपणे मी सांगू शकतो की स्त्रियांपैकी कोणीच नसणार आहे घरी, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर आलेलं आहे. समजतंय? यायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा, ओळीतील शेवटच्या आणि स्तंभातील तळाच्या तिसऱ्या फरशीची नक्षी पहिल्या 2 फरशांवरील एकमेकांवर येणारे समान घटक वगळता उरलेले घटक एकत्र करून तयार केलेले आहे. दिलेल्या रचनेसंदर्भात तर्कविसंगत फरशीचे स्थान आणि दिलेल्या पर्यायातून तिच्याऐवजी ठेवण्यासाठी उचित फरशी निवडा. म्हणजे काय सांगितले बघा, जो हा 1 नंबरचा बॉक्स आहे आणि 2 नंबरचा बॉक्स आहे, त्याच्यामधील जी कॉमन गोष्ट नाही ती गोष्ट 3 नंबरच्या बॉक्समध्ये ठेवायची आपल्याला. मग असा कोणता ऑप्शन आहे? त्याच्या जागी दुसरी फरशी ह्या ऑप्शन A, B, C, D मध्ये ठेवायची. तर आता मी काय करतो, तुम्हाला ऑप्शन वरून जाऊया. पहिला स्तंभ बघा, A, B, C. A च्या इथं जो
वर्तुळ आहे, इथे एक वर्तुळ आहे, म्हणजे इथं काही सुद्धा येणार नाही. काय येणार नाही? कारण की जे सेम आहे ते इलिमिनेट करायचे आणि जे सेम नाही ते इथं लिहायचे, आपल्याला इथं ठेवायचे आहे. मग बघा, हे तर बरोबर आहे की इथं वर्तुळ आहे, इथं वर्तुळ आहे, मग इथं वर्तुळ नसायला पाहिजे, बरोबर आहे. इथं भरीव वर्तुळ, इथं भरीव वर्तुळ, इथं सुद्धा भरीव वर्तुळ, असं येता कामा नये. मग काय करणार मी, या तिघांपैकी एक बॉक्स मला इलिमिनेट करून त्याच्या जागी या 4 पैकी एक बॉक्स मला ठेवायचा आहे. मग मी काय करणार, ऑप्शन बघा. A1 म्हणजे हा जो A1 आहे, A1 त्याच्या जागी मी D ही संख्या ठेवली, सॉरी D हा बॉक्स ठेवला. मग D जर बॉक्स ठेवला तर ते बरोबर येते का बघू आपण. बरं, मी परत एकदा काढणार आता, खास तुमच्यासाठी परत समजून सांगायला तुम्हाला. मग बघा, च्या जागी A1 च्या जागी D ठेवायचा. D कोणता आहे, हा आहे बघा, हा एक सर्कल, हा मोठा सर्कल, हा भरीव सर्कल, हा मोकळा, हा भरीव. हा मी काय केला, A1 जो आहे का त्याच्या जागी रिप्लेस केला, हा D. आता B जसा आहे तसं लिहूया, हा गोल, हा भरीव, हा भरीव, हा गोल. आणि त्याच्या जागी सगळे शेवटा, हा मोठा, हा भरीव, हा भरीव, हा भरीव आणि हा भरीव. हे येतंय का बघायचंय मला. मग बघा, हे मोकळा वर्तुळ, हा मोकळा वर्तुळ इथं नाहीये, बरोबर, सेम सेम एलिमिनेट केलं. नंतर हा जो आहे भरीव वर्तुळ इथं नाहीये म्हणून तो घेतला. सेम नाहीये म्हणजे इथं सेम असेल तरच आपल्याला तो इलिमिनेट करून टाकायचा आहे आणि जे आहे ते मोकळं ते घेऊन टाकायचं आपल्याला. मग हे बरोबर आहे. हा मोठा वर्तुळ बघा, इथं आहे, इथं नाहीये, मग घेतला मी परत. इथं काहीच नाही, इथं काहीच नाहीये, मग इथं पण काहीच नसायला पाहिजे होतं, पण इथं आहे, म्हणजे हा आपण ठेवलेलं हे काय झालं, हे चुकलेलं आहे. बरोबर, हे जे एलिमिनेशन केलंय ते आपलं चुकलेलं आहे. समजलं ना तुम्हाला. आपलं एलिमिनेट जे सेम सेम आहे ते एलिमिनेट करायचं आणि जे सेम नाही ते आपल्याला परत घ्यायचं आहे तिथे. मग हे तर चुकलं. आता ऑप्शन क्रमांक 2 बघूया. A2 च्या जागी C घ्यायचंय. पहिल्यांदा A2 च्या जागी C घेऊया, परत एकदा मांडतो मी. आता थोडं लेंदीच होईल तुम्हाला समजून सांगायला. A2 च्या जागी मग A2 च्या याच्या जागी मला काय करायचं, C घ्यायचं, म्हणजे हा घ्यायचा आहे. मग बाकीचे लिहून घेतो मी अगोदर. हा गोल, हा जो आहे का सर्कल तो घेतो, बॉक्स हा. बघा, आता A2 जो आहे त्याच्या जागी मला C घ्यायचं, म्हणजे हा बॉक्स घेतो. आता बरोबर येते बघा, ह्या दोनचं जे आपण सेम सेम एलिमेंट करतोय त्याप्रमाणे तिसरा बॉक्स येतो बघू. बघा, हा वर्तुळ आहे, इथं वर्तुळ नाहीये, मग हा वर्तुळ इथं यायला पाहिजे ना, तर इथं भरीव दिलाय, मग हे इथंच चुकलं, म्हणजे हे येतच नाही. इथं काय पाहिजे होतं, भरीव वर्तुळ, सॉरी मोकळा वर्तुळ पाहिजे होतं, कारण की इथं आहे, इथं नाहीये, म्हणजे इथं मला हे घ्यावं लागलं असतं, हे लिहिलं, पण इथं तर काय दिले, भरीव वर्तुळ दिलंय, म्हणजे हे सुद्धा मित्रांनो चुकलेलं आहे. लगेच चुकतंय म्हणजे आपला त्यांनी वेळ सुद्धा वाचवला की ट्राय करायला. आता मला तिसरा ऑप्शन बघूया. तिसरा ऑप्शन काय म्हणले, B1 च्या जागी B ठेवायचे. B1 च्या जागी मला हा B ठेवायचा. चला मग परत एकदा करू आपण. B1 च्या जागी B ठेवायचं, म्हणजे वरचं आहे तसं ठेवूया A1. आता B1 च्या जागी B ठेवा. आणि खालचं C1 आहे तसं ठेवायचं आपल्याला. हे मोठं, हे छोटं, हे छोटं, छोटं. आता बघा, इथं वर्तुळ आहे, मोकळं वर्तुळ, इथं वर्तुळ मोकळं आहे, मग इथं एलिमिनेट झाले तर काहीच येणार आहे, बरोबर. इथं भरीव वर्तुळ आहे, इथं काहीच नाही, मग इथं भरीव वर्तुळ आलं, बरोबर. इथं वर्तुळ आहे मोठा, इथं काहीच नाही, मग मोठा वर्तुळ घेतला. जे वेगवेगळं आहे ते मला इथं घ्यायचंय, जे सेम आहे ते एलिमिनेट करून टाकायचं. इथं भरीव वर्तुळ आहे, इथं काहीच नाही, मग मी इथं भरीव वर्तुळ घेतलेलं आहे. इथं मोकळा वर्तुळ आहे, इथं मोकळा वर्तुळ आहे, इथं मी काहीच घेतलं नाही कारण की सेम सेम आहे म्हणून मी एलिमिनेट केलं.
इथं काहीच नाहीये, इथं भरीव वर्तुळ आहे म्हणून इथं भरीव वर्तुळ घेतलेलं आहे. सगळं मॅच झालं. 1 आणि 2 त्याच्यावरून तिसरा बॉक्स मॅच झाला म्हणून आपलं ऑप्शन क्रमांक 3 हे बरोबर आहे. त्यांनी जे सांगितले ते रिप्लेस केले आणि त्याच्यावरून जे त्यांनी लॉजिक दिले की वरचा 1 नंबरचा बॉक्स, 2 नंबरचा बॉक्स आणि तळाशी असलेला बॉक्स यांचा सहसंबंध कसा आहे तर सेम आलं की एलिमिनेट करायचं आणि वेगळं आलं की ते घ्यायचंय तिसऱ्या बॉक्समध्ये. जसं की हे वर्तुळ इथं इलिमिनेट केलं. हे अजून काय काय बाकी सगळं घेतलेलं आहे मी, बाकी सगळं घेतलं आपण, म्हणजे हे लॉजिक बरोबर आहे. आपलं उत्तर आलेलं ऑप्शन क्रमांक 3. थोडं लेंदी झाला हा प्रश्न, पण काही हरकत नाही, तुम्हाला समज